काही दिवसापूर्वी एकदा बिळाशीचा बाजार भरला होता. आसपासच्या गावची माणसं बाजार करून घराच्या ओढीनं परत पळत होती. काही बाजार करत होती. आरडाओरड वाढला होता. सर्वत्र एकच हलकल्लोळ उसळला होता. कोकरूडच्या दत्तू मगदुमाची बहीण सीता बाजार करीत होती. बिळाशीपासून कोकरूड अगदी जवळच असल्यामुळं ती निवांत पण आठवण करून एक एक वस्तू घेत होती नि मंद गतीने बाजारात फिरत होती. सीता तरुण होती, तशीच ती देखणी होती. तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव होता. तिच्या चालीत हंसाची गती होती नि तिच्या डोळ्यात उन्माद भरला होता नि तिची उभार छाती तिच्या पदरात दळता दळत नव्हती. आपल्या छातीवरचा पदर सावरून ती दमगीर होत होती. काही लोक बाजार करायचा सोडून सीताला पाहत होते नि आपण हे असं वेड्यासारखं पोरीला का पाहत आहोत हेच ते विसरत होते. त्याच बाजारात गण्या आणि बंड्या पानाचं तोबर भरून हिंडत होते. एकाएकी गण्यानं सीताला पाहिली आणि अगदी तीरासारखा तो तिच्या रोखानं निघाला. तसा बंड्याही त्याच्या मागून पळू लागला. गण्या सरळ पुढे गेला आणि त्यानं भर बाजारात सीताला अडवली नि उभी केली आणि तिला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत निहाळू लागला. तिच्या टष्टची तुरजावर त्याची क्रूर नजर चरफळली आणि ती तिथंच स्थिरावली. ती तिथून हालता हालत नव्हती. उशिरानं त्यानं तिचा सुंदर चेहरा पाहिला आणि मग तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. सीता गोंधळून गेली. ती एकाएकी घाबरली आणि दुसऱ्या क्षणी तिनं भरकन त्याला बगल दिली आणि पुढे निघाली. पण गण्यानं पुन्हा तिला अडवली आणि गुरकला. गुमान उभी राहा. का? सीता संतापली. सर्व बाजार बावरला. लोक दुरूनच तो प्रकार पाहू लागले. सीता म्हणाली, माझी वाट सोड. नाही सोडणार. आता मी तुला वर बघून घेणार हाय. तुझ्या डोळ्यात 3 वाटेची माती पडू दे. हो बाजूला. माझ्या डोळ्यात माती पडणार नाही. गण्या 10 आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात तुझी जवानी पडणार हाय. एवढ्यात फौजदार धावत आला. त्यानं गण्याला बाजूला काढला आणि म्हणाला, गण्या, हे काय आरंभला आहेस? अरे परवाच तुरुंगातून आला नाहीस तर पुन्हा परत जायची तयारी? रावसाहेब, तुरुंगाचं नका सांगू. तुरुंग तर माझी सासरवाडीच आहे. पण म्या आता काय केलं त्या फटाकडीला? फक्त बघितली. ह्यो काय गुन्हा झाला? गण्या म्हणाला, तिला देवानं तरुणपण दिलंय, रूप दिलंय. ते आम्ही दुरून बघितलं तर त्यात बिघडलं कुठं? फार शहाणा आहेस. जा आता. फौजदार म्हणाला, लोकांच्या पोरीबाळींना भर बाजारात अडवणं हा गुन्हा होतो. मला कायदा शिकू नको आणि आपल्या पापाचा घडा भरू नको. मग गणेश शांतपणे चालू लागला. सीताला गण्यानं भर बाजारात अडवून उभी केली होती. ही बातमी हा म्हणता कोकरूडात पसरली आणि त्या दिवसापासून कोकरूडचे लोक गण्यावर कढत होते. परंतु गण्याला त्याची पर्वा नव्हती. तो आपला बेगुमान वागत होता. तोही कोकरूडच्या मगदुमावर नजर ठेवून होता. त्यानं कोकरूडच्या दत्तू मगदुमाला सांगावा दिला होता की म्या सीताला नुसती अडवली होती, पण आता लवकरच मी तिला कोंबड्याचं पिल्लू बैरी ससाण्यानं पळवावं तशी पळवणार आहे. तेव्हा तिच्या भोवती पहारा बसवा. गण्या येतोय. आणि तिसऱ्या दिवशी गण्यानं तयारी केली. तो भाद्रपद महिना होता. सारा शिवार फळाफुलांनी बहरला होता. नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता. परंतु धरणीत अजून गारवा होता. हिरवी गवतं लुसलुसत होती. झाडाझुडपांना नवी पालवी आली होती. ती आनंदाने निश्वास टाकीत होती. मध्यरात्र झाली होती नि सर्वत्र अंधार दाटला होता. नि गण्या बंड्याला घेऊन घराबाहेर पडून चालला होता. बंड्या गुमान ढेंगा टाकीत होता. कुठं जायचं, काय करायचं हे विचारायची सोयच नव्हती. तो काहीच बोलत नव्हता. गण्याच्या मागून चालत होता. सर्वत्र निशब्दता नांदत होती. मध्येच दूर कुठंतरी घुबाड गुदकारत होतं आणि त्याच्या त्या भेसूर आवाजानं रात्र थरारत होती. कोकरूडच्या दत्तू मगदुमाचा माळा गावापासून 1 मैलावर होता. दत्तू मळ्यातच एक टोलेजंग घर बांधून मळ्यातच आपला संसार थाटला होता.
सीताही मळ्यातच होती. गण्या मगदुमाच्या मळ्याच्या रोखानं निघाला होता. चालता चालता गण्या थांबला आणि एका झाडाखाली बसला आणि शांतपणे पानाला चुना लावू लागला. तोच त्या झाडावरून एक मोठा रानबोका दातात एक बगळा धरून खाली उतरला आणि गण्याच्या पुढून समोरच्या एका जाळीत शिरला. ती त्या रानबोक्याची चपळाई आणि शिकार करायची रीत पाहून गण्याला आनंद झाला. म्हणाला, बंड्या, ह्यो रानबोका बहादर हाय. माणसानं बी असंच वागावं आणि मरण काय कवा बी येतं. पर जगायचं तर ह्या रानबोक्यावानी जगावं. खरं हाय, बंड्या बोलला आणि बंड्याला त्या झाडाखाली बसून घन्या दत्तूच्या मळ्यात शिरला आणि बंड्या वाट पाहत बसला. उशिरानं घन्या 2 मेंढरं घेऊन आला आणि म्हणाला, बंड्या चल. म्हटलं सीता बाहेर येईल, पण ती आली नाही. बघू कवा तरी. 2 मेंढरं घेऊन गण्या घरी आला. त्यानं प्रथम एक मेंढरू कापलं आणि मांसाचा ढीग लावला. एक पितळीभर मांस, मुंडी, पाय ही 2 पायल्या दानं बंड्याला देऊन तो म्हणाला, जा, पोरासनी हे देऊन 2 बाटल्या दारू घेऊन चटकन परत ये. उशीर करू नका, पळ. आत्ता येतो असं म्हणून बंड्या पळाला आणि गण्यानं बुट्टीभर काढ कापून माणसाचा अंडा चुलीवर चढवला. थोड्या वेळानं बंड्या बाटल्या घेऊन आला आणि मग गण्या मांस खात खात दारू पिऊ लागला. एक एक कप बंड्याला देऊन 2 कप स्वतः ढोशीत होता आणि वरचेवर त्या रानबोक्याचं कौतुक करीत होता. बंड्या, आजपासनं मी बी त्या रानबोक्यावानी वागणार. मला पाहिजे ते मी घेऊन पळणार हाय. सकाळीच ते दोघे तर्र झाले. त्यांची डोकी कामातून गेली आणि गण्या उठला. म्हणाला, बंड्या चल, सांगावाच्या देशमुखापासून खंडीची रक्कम आणू. बंड्या काहीच बोलला नाही. बंदूक घेऊन गण्याच्या मागून चालू लागला. रात्री मेंढर घेऊन गण्या ज्या पांदीनं घरी गेला होता त्या पांदीनं आता निघाला होता आणि ज्या जाळीत तो रानबोका बगळा घेऊन शिरला होता तो ती जाळी पाहायला उत्सुक झाला होता. तो जाळीजवळ आला तेव्हा बावरला. 15-20 फासेपारद्यांनी त्या जाळीला वेढा दिला होता. त्यांची कुत्री तयार होती. काही जाळीत शिरून त्या रानबोक्याला शोधित होती. त्यापैकी एकानं शेवटी तो रानबोका उठवला आणि पारध्यांनी 2च दणक्यात त्याला थंड करून लगेच पोत्यात घालून पळवला आणि गण्या त्या जाळीजवळ जाऊन पोहोचला आणि रानबोका ठार केलेला पाहून त्याला चटका बसला. तो काहीच बोलला नाही. तो मनात म्हणाला, जर आपण रानबोक्यासारखं वागू लागलो तर अशीच एखाद्या दिवशी आपलीही शिकार होणार यात शंका नाही. मग गण्या पुढे गेला नाही. तो परत फिरला. पण तो त्या दिवसापासून त्या रानबोक्यासारखंच वागत होता आणि सीताला उचलून पळवण्यासाठी जीवाचं रान करीत होता. आणि तोच गण्या आज कोकरुडात आला होता. जसं काय काहीच घडलं नाही अशा थाटात निर्भय फिरत होता. त्याला पाहून कोकरूडची तरणी पोरं तयार झाली होती. मगदुमाची आळी कुऱ्हाड ठोकून बसली होती. परंतु आपण दंगल केली तर आपली जत्रा उधळली जाईल म्हणून ते सर्व दमानं घेत होते. वातावरण तापत होतं, धुमसत होतं आणि भडका व्हायची वेळ जवळ येत होती.